भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. तर आज मस्त चमचमीत एक रेसिपी घेऊन आलेले, ते म्हणजे शेवभाजी. चला तर मग तुमच्यावर आज शेअर करणार आहे. तर इथं मोठे शेव घेतलेले आहेत. ही डाळीपासून बनवलेली ही शेव भाजीसाठी खास असतात. जिथं फरसाणा वगैरे बनवला जातो त्या कारखान्यामधून आणायचं, मग चांगल्या क्वालिटीची शेव घ्यायची. बरेच ठिकाणी वाटाण्याचे देखील बनवले जाते, पण ती चवीला कडवट असते. आता त्या वाटणासाठी घ्यायचा आहे 1 टोमॅटो, 1 कांदा. तो थोडासा भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर त्या वाटणाला खूप सुंदर चव येते. ते 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि सुकं खोबरं आणि तीळ दोन्ही भाजून घेतलेले आहे. ते देखील याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि सडनली कोण आलं गेस्ट वगैरे तर काय करायचं असा प्रश्न पडतो. तर पटकन ही शेवभाजी बनवून त्यांना खाऊ घालू शकता. तेही खुश, तुम्हीही खुश. आता ही पेस्ट तयार झालेली आहे पहा, स्मूथ एकदम. कढईमध्ये घालू मोठा 1 चमचा तेल घालायचं आहे. मोहरी, जिरं घालू आणि आता त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायचं. चमचमीत आपल्याला बनवायची आहे ना, तर अर्धा चमचा हिंग घालून घेऊ. अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि वाटण 1.5 चमचा घ्यायचा आहे. गरम मसाल्याचा वापर मी करणार नाही, तर शेवटी मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मॅगी मसाला वापरणार आहे. कढीपत्ता ताजा आणि 1 चमचा मोठा लाल तिखट घेतलेलं आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, पण शक्यतो जर तिखट असली ना तर शेवभाजी खूप छान लागते. आणि आता हे तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे, म्हणजे त्या भाजीला चव छान येते. आणि गार पाणी वापरला तर बेचव चव येते त्याला. चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मॅगी मसाला आणि शेव घालून घ्यायचं आहे. आणि मोठे जाडे शेव असले ना ते भाजीला बरेच असं ठिकाणी बारीक पण मिळतात, पण बारीक चांगले लागत नाहीत. जाडीच असे घ्यायचे आहेत किंवा घरीसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. हे पहा, आता गरमागरम आपली शेवभाजी तयार झालेली आहे. तर काढून घेऊ बाऊलमध्ये. वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त सर्व करायचं आहे. चमचमीत भाजी. कशी वाटली मग आजची रेसिपी तुम्हाला? माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका, तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.